Hello, hello. पेटीचा आवाज जरा कमी करा. डोळा देहा माऊली माऊली झाला रंगी रंगला शिव रंगला भुवरी आनंदी आनंद झाला हो रंगी रंगला दिव्य सोहळा पाऊली डोळा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाची अर्पण केला नाम घोषा करे
नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आई तुळजा भवानी तिच्या श्रद्धास्थानानं पावन झालेली निसर्गरम्य भूमी इलिया आसरोंडी आणि आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे कदम बंधू यांच्या स्वामी निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी अनेक कार्यक्रम राबवले गेले आणि त्याचप्रमाणे आता रंगतोय आमने सामने डबलबाजीचा हा जंगी सामना. त्यामध्ये मी स्वतः बुवा प्रणव गोपाळ घाडी राहणार जामखेड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आज या ठिकाणी मला पखवाज साथ करत आहे. आमच्या या देवगड तालुक्यातील एक उगवता तारा सन्माननीय प्रशांत लोळेकर आणि तबला साथ करत आहे. सध्याच्या घडीला देवगड तालुक्यामध्ये अनेक भजनाच्या स्पर्धांमध्ये जे यशस्वी आहे उत्कृष्ट भजनी बुवा सन्माननीय शुभम कावले आणि माझे सर्व कोरस मंडळी यांचे सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे आज आमचे जोडीवाले बुवा आमचे परममित्र सन्माननीय सुशांत जोईल अगदी जीवा भावाची आमची दोस्ती आणि त्यांना पखवाज साथ करत आहेत एक उत्कृष्ट पखवाज वादक आणि मोठमोठ्या बुवांना त्यांनी तबला साथ म्हणा पखवाज साथ म्हणा करताना आपण पाहतोय आणि युट्यूबच्या माध्यमातून खरोखर नावलौकिकपणा त्यांच्याकडे आहे. सन्माननीय तुषार शिंदे आणि तबला साथ करत आहेत आमचे परममित्र ओंकार लब्दे आणि सर्व त्यांची कोरस मंडळी त्यामध्ये बुवा तुमचे देखील मी आभार मानतोय. तसेच या ठिकाणी स्थानिक कदम बंधू या मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष श्री सत्यवान कदम, सचिव श्री विश्राम कदम, त्याचप्रमाणे सदस्य श्री राजेंद्र कदम, श्री जयराम कदम, श्री सीताराम कदम, श्री अनंत कदम, श्री रत्नदीपक कदम, श्री अविनाश कदम, श्री चिंतामणी कदम, श्री शांताराम कदम, श्री श्रीराम कदम, श्री संजय कदम, श्री अरुण कदम, श्री विलास कदम, श्री संतोष कदम, श्री अनिल कदम आणि श्री सूर्यकांत कदम. त्याचप्रमाणे मुंबई कदम बंधू स्वामी निवास मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष श्री राजेश कदम, सचिव श्री विवेक कदम, मुंबई मंडळाचे माजी सचिव व ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय दशरथ कदम, त्याचप्रमाणे अजित कदम, श्री सतीश कदम आणि श्री रमेश कदम या सर्वांचे देखील मी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भजनी बुवा म्हणायला गेलं तर सत्यवान कदम आणि त्याचप्रमाणे आमचे परममित्र विशाल कदम आणि पखवाज साथ एक पखवाज वादक निकेत कदम. त्याचबरोबर आम्हाला ज्यांचं सामून सर्व्हिस लाभला आमचे परममित्र मधुराज कदम यांचे श्री दिरबादेवी प्राथमिक भजन मंडळ या वतीने आभार मानते. अन्य कोण जर बुवा असतील या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित पखवाज वादक सन्माननीय फुलकेश्वर गावची शान अतुल घाडी हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतोय. तसेच इतर अन्य कोण कलाकार असतील जर राहून गेले असतील तर क्षमा असावी. सर्वांचे आभार मानून प्रथम महाराष्ट्राचे नव्हे तर अख्ख्या जगताचे आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून रत्नदेवतेला स्मरून
माझी ग्रामदैवता आई दुर्गा देवी रामेश्वराचा आशीर्वाद देऊन आई महालक्ष्मीचा आशीर्वाद देऊन तुझा भवानीच्या चरणाची नतमस्तक होऊन हंसल्या जागेवाल्याचा आशीर्वाद देऊन सत्यनारायणाच्या चरणात होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत हो ब्राह्मण प्रतिपालक सत्य पुरावंत परमतेज माझे समान मानणाऱ्या सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा उंचा करून जमलेल्या माझ्या या तमाम मायबाप रसिकांना मनापासून दंडवत घालून आई वडील आणि गुरुवारी अशी पोचावी त्यांच्या आशीर्वादानं 2020 काँग्रेस आपल्या डबल करायला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पामगरे तुझे नाम घेता जळती दोष सारे तुझे नाम घेता जळती दोष सारे जन्मोजन्मीचे सुख भोगिती बारे जन्मोजन्मीचे सुख मस्त भोगती बारे तुझ माया बाप तुझ सर्व काही तुझ माय बाप तुझ सर्व काही तुझा भवानी आलो मी तव पायी तुझा भवानी आलो मी तव पायी
आलो तव पाय आलो तव पाय आलो तव पाय तव पाय नमस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो पुंडलीक वरदा श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन आई निर्भामामुनी श्री रामेश्वर श्री गुणजेश्वर आई पावणा देवी आई भैराई छत्रपती शिवाजी रंगदेव देवादे तुझा तुळजा भवानी आईचा महालक्ष्मी आई पैसाच्या जागे माऱ्या तुझा सत्यनारायण सुप्रसिद्ध भजनकार गोपाळ घाडी गुरुवर संगीत अलंकार अधिक गोसावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव हे सांगायचं झालं तर सर्वात मधुर स्वर हा ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून वाहणाऱ्या पाण्याचा, ना लहान बाळाच्या पायातील घुंगरवाळ्याचा. सर्वात मधुर स्वर असतो तो फक्त आणि फक्त रसिकांच्या टाळ्याचा, रसिकांच्या टाळ्याचा, रसिकांच्या टाळ्याचा. हो, कारण काय हा आम्ही हे बॉम्बटान मेला आणि जर काय रिस्पॉन्सच भेटलो नाही, निदान टाळ्यांचा तरी रिस्पॉन्स तो जर भेटलो नाही तर देवा शपथ सांगते टकल्यांच्या गलीत फणी कू गेल्यासारखे वाटतं. थै कोण कशा घेतो लो फणी, हरकत नाही. मनोरंजन शेवटी डबल बारी मधले की 12 रंग इले, मग त्याच्यात समाज प्रबोधन, आध्यात्मिक 4 गोष्टी चांगल्या, म्हणजे उदाहरणार्थ आणि मनोरंजन. कारण त्यावेळेला कदमबुवा पांचाळबुवा ह्याने डबल बारी चालू केले, बरोबर ना. आणि त्यावेळी डबल बारी ह्या भजनाची डबल बारी. मग त्या भजन ऐकताना काहीतरी श्रोतेजनांका कंटाळू येऊ नको म्हणून ते विनोदाचे चुटके करून मनोरंजन होत होता. पण आताची परिस्थिती सध्याची काय झाली, या भजन फक्त 5 मिनिटात, बाकी सगळा खदलव पेटव शेला. हो, आज जोडी ठेवलास ना ती सुद्धा लय भारी ठेवलेली आहे. 3 वर्षांना आज हे एकामेकाक जुडता वाजा. त्यामुळे एक तर गाळ्यात हात बसात, नाही तर एकमेकांच्या पाठीवर हात बसा. एवढी नाही वेळ येणार. आम्ही जीवाभावाचे मित्र आहोत. पहिल्यापास आमचे भरपूर कार्यक्रम झाले, अगदी युट्यूबवर तुम्ही बघला असतलाच. मागच्या काळात
माझ्यावरती एक प्रसंग होतो, वाईट प्रसंग होतो, परंतु आतापर्यंत मी फक्त सांगत होतो या भजनाच्या माध्यमातून काय तर कलियुगामध्ये आपला संसार रूपी भवसागर जर आपल्याला पार करायचा असेल तर सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग म्हणजे हा हरिनामाचा मार्ग. परंतु आज मी ते अनुभवले, स्वतः अनुभवले. जर आपल्याला कलियुगातला संसार रूपी भवसागर पार करायचा असेल तर खरोखर हरिनाम हे श्रेष्ठ नाम आहे. कारण मरा 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 हे उच्चार आपल्या मुखातून ते येत होते वाल्या कोळ्याचा, त्यामधून राम 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 असा बोध होत गेला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. इतकी श्रेष्ठ ताकद ह्या नामस्मरणामध्ये आहे. त्यामुळे आणि खरोखर हे संपूर्ण कदम परिवार यांचे मी विशेष आभार मानतोय. कारण त्यावेळेला सुद्धा मला मोलाचे सहकार्य, मोठी मदत त्यांनी केली होती. एक आपला भाऊ राया किंवा आपल्या कुटुंबाचा भाग समजून. त्यामुळे तुमचे मी आभार तसे विसरू शकत नाही, तुमचे पांग फेडू शकत नाही. मी थोडक्यात सांगतो, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. भजनाला भजन रूपाने सुरुवात झालीच पाहिजे. कारण काय सांगताना बरेच जण सांगणार की भजन म्हणजे भजावे, जपावे, नमावे. काय रे झालं, परंतु काय भजावे, काय जपावे आणि कुठे नमावे ह्या माका तरी वाटत नाही आज सगळ्यांका माहित आहे. कारण अलीकडच्या काळात आता असे नियम एक एक इलेले आहेत, भजन रूपावली एकत्र घेऊची लागते. आता हे काय काय वेळेत मग कोणाचा काय होता आणि मग सगळ्यांका आता भोगूचा लागता. ठीक आहे, हरकत नाही. पण भजावे भगवंताला, जपावे आपली मर्यादा, जपावे आपली मर्यादा. कारण प्रभू राम त्याने सुद्धा बघा आपली एक मर्यादा, पुरुषोत्तम म्हणून त्याला संबोधलं जातं, बरोबर ना. आणि नमावे आपल्या मायबाप श्रोत्यांसमोर, भक्ती रसांतून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन आहे. जय जगदंबे दुर्गे भवानी, नमितो तुझला भजनी. जय जगदंबे दुर्गे भवानी, नमितो तुझला भजनी. जय जगदंबे दुर्गे भवानी, नमितो तुझला भजनी.
पधनी ध प ग पधनी ध प ग पधनी सरे धनी सरे धनी ध प ध प ग प ग रे सरे सरे स सरे ग पधनी सरे धनी स ध 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 सत्यानंद स्वरूपिणी